तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता वाजले 4 आणि मी निघालो होतो। आता एक डॅम आहे, डॅमला एक व्हिजिट देऊया, कसं काय दिसतं बघूया। रील वगैरे भरपूर पाहिले आहेत गोव्यातले, सलावलेम डॅम म्हणून आहे तिकडे, बघूया कसं काय आहे। निघालो आहे, आता रूमवरच आहे, अजून गाडी आहे आणि हे रूमवरचं आता निघणार, लगेचच निघूया आता रस्त्याने भेटतो। मित्रांनो, आपण आता आलो आहे सिटीच्या बाहेर। इकडनं आता तुम्ही नजारा बघा, कसला छान दिसतंय, एकदम सगळे हिरवगार दिसतंय। तर मित्रांनो, कसं काय दिसतंय रस्त्याचं सीन नक्की सांगा। कसं काय रस्ते सांगा मग गोव्यातले मित्रांनो। तर मित्रांनो, बघा की कसला व्ह्यू आहे, चांगला आहे इथलं खूपच। समोर बघा तिकडे लाकडाचे झोके वगैरे बांधलेले आहेत, ते लोक खेळत आहेत तिकडे, सगळे भरपूर गर्दी आहे। आणि समोरनं वरती जाऊन तिकडे डॅम आहे, जो आपण डॅम बघण्यासाठी आलो आहे। तर इकडे काम चालू आहे, मस्त आहे काहीतरी, पण चांगलं आहे की वातावरण इथलं। सकाळी सकाळी यायला पाहिजे इथं, म्हणजे दिवसभर थांबलं की एकदम एन्जॉय। फायनली पोहोचलोत आपण आता आणि चाललोच आहेत पुढं आता डॅमकडं। थोडं अर्धा किलोमीटर चालत जायला पाहिजे, पण इकडे क्रिएटिव्हिटी खूप केली आहे झाडांसोबत, एकदम भारी आहे। असं वाटतंय लवकर यायला पाहिजे होतं, भरपूर उशीर आला होता, 5 वाजलेत ऑलमोस्ट। 6 वाजेपर्यंत ओपन असतं, 6 वाजता बंद होणार, नंतर आपण जाणार। 1 तास बरं आहे आपल्याकडे, तोपर्यंत बघूया, व्हिडिओ वगैरे बनवूया आणि बाकीचं काय काय ते करूया पुढे। इथनं वरती चढून जायचंय, आपलं नाथसागर धरणासारखंच आहे, पण फेमस आहे, गोव्यात आहे म्हणून फेमस आहे। जसं आपल्या तिकडे नाथसागर जायकवाडी धरण फेमस आहे ना, तसं इकडे हे फेमस आहे। शिडी बघता छान आहे एकदम, आणि सगळं बघू शकतात कसलं भारी दिसतं। थोड्या वेळा सनसेट पण इथंच बघून जाऊत आपण। तर इथं बघा तुम्ही कसलं छान आहे वातावरण। सनसेट होणार आता 6 वाजता, तोपर्यंत आपण थांबून सनसेट बघूनच जाणार आहेत सगळे। चला मित्रांनो, चालत चालत पोहोचलोय वरती, संगच बघूयात इथला व्ह्यू। बघा तिथं, बघा पाणी उडतंय, कसलं छान आहे। मी पण फर्स्ट टाइमच पण चल तिकडे जाऊयात आपण। हे बघा इथला कसा व्ह्यू आहे, 1 नंबर। आपण फायनली टॉपला पोहोचलो आहोत। या साईडला आहेत सालोलेम डॅम, आणि इकडे आहे समोर हे, छान दिसतंय बघा, काही शब्द नाही याला, खूप छान दिसतंय। कॅमेऱ्यात तर मला दिसत नाही, मग समोर बघायला या एक वेळेस। तर मित्रांनो, जे बघण्यासाठी आपण आलोय एवढ्या लांबून, फायनली आपल्या समोर आहे। कसा आहे व्ह्यू, नायग्रा फॉल सारखं वाटतंय। जर तुम्हाला नायग्रा फॉल बघायला दुसऱ्या देशात जायला भेटत नाही, तर गोव्यात या, सेम व्ह्यू आहे। पाणी कसं उडती उडती एकदम छान, असं सेम मस्त व्ह्यू आहे। हे नदी बघू शकतात तुम्ही। वाव, याच्यासाठी काय शब्दच नाही तर माझ्याकडे। फक्त वाव। टुरिस्ट पण भरपूर आले आहेत बघायला।
इथनं आत जायला अलाउड नाही, लॉक आहे. तर मित्रांनो ती साईड बघितली, आता ही साईड बघा. पाण्याचा आवाज कसा आहे समोर बघा. मित्रांनो हा व्ह्यू बघा तुम्ही कसा आहे सांगा. तिकडे तो गाड आहे, तो व्हिडिओ काढून दे ना, त्याच्यामुळे इकडे येऊन व्हिडिओ काढतोय. खाली आलोय आता मी वरनं, त्या तिकडे वरती गेलो दाखवून, तिथून खाली आलोय. आता खालून दाखवतो तुम्हाला कसं दिसतंय तेव्हा. तिथं पाणी पडतंय बघा, तिथनं वरून पाणी येतंय खाली. बघा इथं कसं दिसतंय हे. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us. प्लेस तर एक नंबर होती. इथलं गार्डन बघा तुम्ही, क्रिएटिव्हिटी आहे पूर्ण. गार्डन क्रिएटिव्ह आहे एकदम. काहीतरी ॲक्टिव्हिटी करूया, ॲक्टिव्हिटी टाईम. काय आहे इथे बोर्ड पण लाकडाचाच आहे बघा, पण तुटला रे तिथनं सगळा. नाही रे तसाच दिसतोय तो पहिल्यापासून. कसं आहे इथं. अरे झोका आहे तिकडे का. नाही चालायला लागते त्याच्यावरनं. खामानी एवढं झालं आता. मी दिसतोय पुढं काय दिसायला बघा. आपण आहे सध्या चला तर मी सुरू करू राहिलो. अरे हिला हिला रे हिला. जोरात जोरात हालू राहिलं. येतं मध्ये गेल्यावर माझ्या हाल काय होणार आहे मला नाही माहिती. चला 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 चला. एक एक पाऊल ठेवत चाललोय मी हळूहळू. आता जसं जसं मध्ये चाललं तसं जास्त हालू राहिलंय. पोहोचलोय मी या साईडला. चालत आलो इकडून नाही चढलो मी, चालतच आलोय. तिकडून सुरू केलं तरी झालं चालत चालत. व्हिडिओ काढाल कोण नाही सांगा त्याच्यामुळे नाही तर. चला चला पुढं अजून बघूया काय काय आहे. गार्डन छान आहे फोटो वगैरह काढायला. ये भाई तो काय है, इधर आ सकते बर्थडे वगैरह करने के लिए. इधर टेबल बना हुआ है, लकड़ी का टेबल. सगळं आहे, खुर्च्या टेबल छान आहे. खाली पण एकदम क्लीन वॉटर आहे. तिथे बदक आहे बघा समोर, ओरिजिनल आहे. मध्ये चलता चलता आम्हाला हा डक भेटलाय, क्यूट आहे. हे बदक बदक जाणार का तू कुठं? अकेला एकटाच दिसतोय रे, एकटाच आहे. ट्रिप छान झाली. आता मी चाललोय घरी, वापस चाललोय. तिकडून येताना मला दिसलं नव्हते आहे काय नेमकं, आता दिसू राहिलंय. तुम्ही सांगा ना काय आहे नेमकं. हे झाडांना कसा शेप दिलाय कॉमेंट मध्ये सांगा लवकर. छान आहे. तिथे यांनी किल्ला बनवलेला आहे.
जंजिरा किल्ला. साईडने पाणी घातलं की पाण्यात असताना जंजिरा किल्ला त्यासाठी आतमध्ये बनवलेला आहे. जवळ जायला भेटणार नाही, लांबून पोहू शकतो. किती छान बनवलेलं आहे. जवळ तिथे सगळे मावळे पण ठेवलेले आहेत. मंदिर आहे आणि छान बनवलं आहे. तोफी वगैरे आहेत, हत्ती आहेत. जय शिवराय भावांनो. कसा आहे मग किल्ला? या ब्लॉगला इकडे चेंज करूया. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा मला कॉमेंटमध्ये. आणि डॅम कसं काय ते पण नक्की सांगा. जर कुणाला बघायला येणार असणार तर मला नक्की सांगा, मी तुमच्या संग येणार. सर थँक्यू मित्रांनो ब्लॉग बघण्यासाठी. थँक्यू सो मच. सर भेटूया नंतरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.